नमस्कार मंडळी, योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बऱ्याच वेळा आपल्या घरी भात शिल्लक राहतो. अशा या शिळ्या भाताचं काय करावं प्रश्न पडतो. तर कोणालाही करणार नाही अशी मस्त रेसिपी आज आपण करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बऱ्याच वेळा आपण फोडणीचा भात करतो, पण तो सुद्धा खाऊन कंटाळा येतो. मग त्यावेळेस तुम्ही असा पोटभरीचा नाश्ता बनवू शकता. इथे मी 1 कप एवढा शिळा भात जो आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आहे. आता आपल्याला याच्यामध्येच 1 वाटी रवा एवढा घ्यायचा आहे. हा रवा आपल्याला कच्चाच घ्यायचा आहे. आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त दही घेतलेलं आहे. दही जर घालायचं नसेल तर तुम्ही इथे ताकसुद्धा वापरू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ज्या वाटीमध्ये आपण किंवा कपमध्ये दही घेतलं होतं त्याच आपण अर्धा कप एवढं पाणी घेतलेलं आहे आणि हे छान आपल्याला मिक्सरमध्ये बारीक असं करून घ्यायचं आहे. मिक्सरला आपण याची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. बऱ्याच वेळा भात शिल्लक राहिला तर मुलं नको म्हणतात आणि कित्येक वेळा हा आईलाच खावा लागतो. पण आईसुद्धा किती वेळा खाणार? त्यामुळे अशी भन्नाट रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि कोणाला कळणार सुद्धा नाही की ही शिळ्या भातापासून आहे. आणि सर्वजण हे मागून मागून खातील. इथे थोडंसं मला मिश्रण घट्ट वाटतंय त्यामुळे इथे मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि मिश्रण असं एकजीव करून घेतलेलं आहे. हे मिश्रण आपल्याला गोलाकार पद्धतीने असं हलवायचं आहे. त्यामुळे मिश्रण जे आहे ते हलकं होतं आणि त्यामध्ये हवा भरली जाते. मिश्रण आपण आता हे छान फेटून घेतलेलं आहे. साधारण आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे. आता आपण हे मिश्रण 10 मिनिट बाजूला ठेवून देऊया. 10 मिनिट बाजूला ठेवून दिल्यामुळे आपण याच्यामध्ये जो रवा घातला आहे तो छान भिजला जातो. यामध्ये आपण अर्धा चम्मच एवढा सोडा घातला आहे. सोडा घातल्यानंतर बॅटर जे आहे ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आपलं बॅटर जे आहे ते एकदम व्यवस्थित झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता अजिबात घट्ट किंवा खूप पातळ सुद्धा नाहीये. इथे मी तवा अगोदरच गरम करायला ठेवलेला होता. आता तवा आपला छान तापलेला आहे. त्यावर थोडंसं पाणी शिंपडून घेऊया आणि हे टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपलं जे बॅटर आहे ते असं घालायचं आहे. मिश्रण घातल्यानंतर असं थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट अशीच आपल्याला तव्यावर ठेवायचं आहे. अजिबात त्याला हात लावायचा नाहीये. 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपली जी आंबोळी आहे त्याला मस्त अशी जाळी पडलेली आहे. एकदम परफेक्ट अशी आपली आंबोळी तयार झालेली आहे. काही डाळ किंवा तांदूळ काहीच भिजवायला नको. मस्त आपली इथे शिळ्या भातापासून मस्त आंबोळी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता खालच्या बाजूने सुद्धा एकदम मस्त झालेली आहे. इथे आपण अशा एका जाळीवर काढून घेतलेल्या आहेत आंबोळी. हवं तर तुम्ही ही आंबोळी दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊ शकता किंवा यामध्ये मिक्स भाज्या वापरून तुम्ही यापासून आप्पे, इडली किंवा उत्तप्पा सुद्धा बनवू शकता. उरलेल्या ह्याच पिठापासून आपण एकदम मस्त कुरकुरीत डोसा सुद्धा बनवू शकता. प्रोसेस एकदम सेम आहे. हेच पीठ आपण इथे वापरणार आहोत. कोणी विश्वास सुद्धा ठेवणार नाही की आपण जो हा डोसा आहे तो शिळ्या भातापासून बनवला आहे. एकदम मस्त कुरकुरीत होतो. वरची बाजू सुकल्यानंतर आपण इथे दोन्ही बाजूने भाजून घेऊ शकतो. तुम्ही पाहू शकता किती मऊ लुसलुशीत एकदम हलक्या-फुलक्या इथे आपल्या शिळ्या भातापासून आंबोळ्या तयार झाल्या आहेत. कुठलीही डाळ किंवा तांदूळ न भिजवता एकदम शिळ्या भातापासून ही रेसिपी तयार होते. या आंबोळ्या तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा बनवू शकता किंवा हे पीठ रात्रीच करून ठेवलं आणि रात्रभर असं आंबवण्यासाठी ठेवू शकता. त्यामुळे सकाळी यामध्ये सोडा किंवा इनो काहीच घालायची गरज पडत नाही. तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्यानुसार तुम्ही अशा झटपट आंबोळ्या बनवू शकता. तर कशी वाटली आजची मऊ लुसलुशीत जाळीदार रेसिपी कमेंट करायला अजिबात विसरू नका. तसेच माझ्या या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंट करून सुद्धा नक्की सांगा. तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहता हे सुद्धा कमेंट करायला